7 ऑक्टोबरला सकाळी हमासनं इस्रायलवरती हल्ला केला, ज्यानंतर हमास आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष परत एकदा पेटलेला आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांचा वापर केला जातोय, एकमेकांवरती मिसाईल डागल्या जात आहेत आणि या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे नागरिक मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संबंधांचे जे अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, त्यांच्यानुसार गेल्या काही वर्षातील इस्रायलवरती झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. आणि विशेष म्हणजे इस्रायलच्या नियंत्रणाखाली जो भाग आहे त्या भागामध्ये हमासची माणसं शस्त्रास्त्रांसहित घुसलेले आहेत, ज्याच्यामुळं इस्रायलने हमासला याची आजवरची सर्वात मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हटलेलं आहे. पण या सर्व संघर्षामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की मोसाद असताना सुद्धा इस्रायलवरती एवढा मोठा हल्ला झालाच कसा. कारण की मोसाद ही आजची सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संघटना आहे असं मानलं जातं आणि त्यांचे किस्से सुद्धा सुपरिचित आहेत. मग मोसाद असताना हा हल्ला झालाच कसा, ही चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. आपण आज सविस्तर मध्ये या मोसादचीच माहिती घेणार आहोत. यासोबतच या मोसादला खिंडार पाडणाऱ्या हमासची सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारत आणि कॅनडा यांच्यातील गेल्या काही दिवसातील संघर्ष आपल्याला माहितीच आहे आणि आपण त्या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. निज्जरच्या हत्येची चर्चा होत असताना मोसादची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत होती आणि आपण या संदर्भात जेव्हा व्हिडिओ बनवलेले होते तर त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा आपल्या खूप साऱ्या प्रेक्षकांनी मोसादचा उल्लेख केलेला होता. म्हणजेच काय तर मोसाद ही सर्वांना सुपरिचित अशी संघटना आहे. निज्जरच्या हत्येचे पुरावे कॅनडाने अजून दिलेले नाहीत आणि पुरावे न सोडता अशा राजकीय हत्यांसाठी मोसाद ही तिच्या स्थापनेपासूनच प्रसिद्ध आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वत्र भीती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मोसादचा अर्थ होतो संस्था. इस्रायलच्या स्थापनेनंतर वर्षभरानंतर म्हणजे 1949च्या दरम्यान मोसाद या त्यांच्या गुप्तचर संस्थेची स्थापना झालेली आहे. इस्रायलचा मॅप जर का आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की एका बाजूला लेबनॉन आहे, एका बाजूला सिरिया आहे, एका बाजूला जॉर्डन आहे, एका बाजूला इजिप्त आहे आणि या 4 अरब देशांच्या मधोमध हा ज्यू बहुल इस्रायल देश वसलेला आहे आणि त्याचमुळं त्यांना अलर्ट मोडवरती कायम राहावं लागतं. यांनी सातत्याने इस्रायलवरती आक्रमण केलेलं आहे, म्हणून या इस्रायलला सातत्याने अलर्ट मोडवरती राहावं लागतं. इस्रायलची स्थापना झाल्या झाल्या या सर्व अरब राष्ट्रांनी इस्रायलवरती हल्ला केलेला होता आणि तो हल्ला इस्रायलने वेळोवेळी यशस्वीपणे परतावून लावलेला आहे. आता या अलर्ट मोडवरती राहण्यामुळे झालं काय तर टेक्नॉलॉजीमध्ये आजच्या दिवशी इस्रायलने अमेरिकेपाठोपाठ मोठं नाव कमवलेलं आहे आणि शेजारी राष्ट्रांवरती त्यांच्या एकूण हालचालींवरती यासोबतच पॅलेस्टाईनमधले जे दहशतवादी आहेत यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी इस्रायलला मोसादची कायमच मदत झालेली आहे. एका मिशनमुळे मोसादचं नाव जे आहे हे सर्वांना माहिती झालं आणि मोसादची धडकी सर्वांना भरली. मिशन होतं 1960चं. आईम खान नावाच्या एका नाझी अधिकाऱ्याने लाखो ज्यूंची हत्या केली होती आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तो नाव बदलून अर्जेंटिनामध्ये राहत होता. आता हे मोसादला समजलं 1957 मध्ये आणि 1960 मध्ये मोसादची एक टीम अर्जेंटिनामध्ये आली. त्यांनी आईम खानचं अपहरण केलं आणि 10 दिवस त्याला अर्जेंटिनामध्येच त्याने डांबून ठेवलेलं होतं आणि 10व्या दिवशी इस्रायलचे एक मंत्री त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी अर्जेंटिनामध्ये आले होते, तर त्यांच्या विमानामध्ये या आईम खानला घालण्यात आलं आणि इस्रायलला आणलं गेलं आणि त्याच्यानंतर त्याला फाशी दिली गेली. या मिशन नंतर, या यशस्वी मिशन नंतर मोसादची सर्वांनाच अगदी चांगल्या पद्धतीने जाणीव झाली आणि मोसाद काय करू शकतं हे सुद्धा सगळ्यांना कळून चुकलं आणि मोसादची एका पद्धतीची दहशत निर्माण झाली. मोसादला एक गोष्ट क्लिअर आहे की एजंटसाठी कोणत्याही पद्धतीचे कायदे नसतात आणि हे मोसाद जे आहे मिशन कंप्लीट करण्यासाठी वाटेल ते धोका पत्करायला सुद्धा कायम तयार असल्याचं दिसून आलेलं आहे. अगदी टोकाची परिस्थिती जरी असली तरी सुद्धा टोकाचा धोका स्वीकारायला ते मागे पुढे पाहत नाहीत आणि दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाला ते भीक घालत नाहीत. याच्यामुळे मोसाद ही सर्वात धोकादायक अशी गुप्तचर संघटना आहे. यांच्या लक्षात न येता हमासने जो काही हल्ला केला आहे याचं काही जण कौतुक करतील सुद्धा,
पण चिंता सुद्धा तितकीच मोठी आहे. कारण की 1992 मध्ये जर्मनीच्या म्युनिचमध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा भरलेल्या होत्या, तेव्हा तिथे 11 इस्रायली खेळाडूंची पॅलेस्टाईनच्या एका दहशतवादी संघटनेने हत्या केली होती गोळ्या घालून. त्याच्यानंतर अनेक वर्ष या हत्याकांडामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व होते त्यांना मोसाद शोधून मारत होतं आणि या सर्व त्यांच्या मिशनमध्ये प्रसंगी निष्पाप नागरिकांचा सुद्धा बळी गेला. पण त्यांनी कायमच इस्रायलला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. इस्रायलच्या सुरक्षेला, इस्रायलच्या सार्वभौमत्वाला त्याने प्राधान्य दिलेलं आहे आणि दुसऱ्या कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा दुसऱ्या कोणत्याही देशाच्या नागरिकाला त्यांनी किंमत दिलेली नाहीये. आणि म्हणूनच मोसाद ही संघटना सर्वात धोकादायक अशी गुप्तचर संघटना आहे. आता येतो हमासकडे. हमासने मोसादला बिलकुल खबर न लागू देता इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. खरं तर इस्रायलचं अस्तित्वच मिटवणार अशी शपथ या हमास संघटनेने घेतलेली आहे. इजिप्शियन मुस्लिम ब्रदरहूडचा भाग म्हणून अहमद यासीन आणि अब्देल अजीज अल रंतिसी यांनी 1987 मध्ये हमास या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. हमास म्हणजे हरकत अल मुकावामह अल इस्लामिया, म्हणजेच इस्लामसाठी प्रतिकार करणारी ही एक चळवळ आहे. आणि यांच्या स्थापनेचा उद्देश होता की पॅलेस्टाईनची इस्रायलपासून मुक्तता तर करायचीच, पण वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीपमध्ये इस्लामिक स्टेट सुद्धा त्यांना स्थापन करायचं होतं. इस्रायल बरोबर तर त्यांचा संघर्ष कायम होत आलेलाच आहे, पण खुद्द पॅलेस्टाईनमधील यासर अराफत यांच्या नेतृत्व केलेल्या फतह सोबत सुद्धा त्यांचा मोठा संघर्ष गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे. 2004 मध्ये अराफत यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली याचा हमासने अगदी चांगल्या पद्धतीने फायदा घेतला आणि त्या ठिकाणी हातपाय पसरले. 2007 सालापासून गाझा स्ट्रीपवरती या हमासचंच नियंत्रण आहे. आता फतहची भूमिका काय होती तर शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचा आणि हमासची भूमिका आहे सशस्त्र संघर्ष करायची आणि त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायची. 2006 ला पॅलेस्टाईनच्या संसदीय निवडणुकीमध्ये हमासने बहुमत मिळवलं आणि तेव्हापासून हमास आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष जो आहे तो सातत्याने डोकं वर काढताना आपल्याला दिसतोय. इस्रायलने 1967 पूर्वीच्या सीमा मान्य करून माघार घ्यावी आणि अपेक्षित नुकसान भरपाई द्यावी. यासोबतच जे निर्वासित पॅलेस्टाईन आहेत त्यांना सुद्धा परत एकदा इथे येण्यासाठी त्यांनी अनुमती द्यावी अशी ताठर भूमिका हमासने कायमच घेतलेली आहे आणि इस्रायलने हमासच्या कोणत्याही मागणीला आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा सिग्नल दिलेला नाहीये. आज हमासने इस्रायल सोबत घेतलेली संघर्षाची भूमिका ही इराणच्या पाठिंब्यावरती घेतलेली आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे असं म्हटलं जाते. पण फक्त एवढ्याच शिदोरीवरती हमासने मोसादला न जुमानता किंवा इस्रायलच्या आजवरच्या युद्धाच्या अनुभवाला न जुमानता केलेला हल्ला हा इल साइटेड आहे असं म्हटलं जाते. म्हणजे त्यांनी संभाव्य धोके जे आहेत त्यांचा विचार न करता हा हल्ला केलेला आहे असं या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण की आजवरचा अनुभव असा आहे की जर का आपल्या इमेजला धक्का लागला तर इस्रायल आणि मोसाद हे अधिक त्वेषाने उभे राहतात असं आजपर्यंत कायमच लक्षात आलेलं आहे आणि हा इतिहास आहे. शेवटाकडे येता येता एक फॅक्ट तुम्हाला सांगतो. अमेरिकेतील ट्विन टॉवर पडल्यानंतर सगळ्यात आधी अमेरिकेने मोसादचीच या संदर्भात मदत घेतली होती. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मोसाद नेमकं काय करू शकतं आणि त्यांची क्षमता नेमकी काय आहे ते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.